नमस्कार. आज आपण बघूया मुस्लिम कायद्याची मूलभूत तत्व. तर मग एका दैवी संदेशातून संपूर्ण कायदेशीर प्रणाली कशी तयार होऊ शकते? या कायद्याच्या मुळाशी एक श्रद्धा आहे की हा कायदा मानवनिर्मित नाही तर दैवी आहे. आणि हा दैवी संदेश दोन प्रकारे आला आहे, एक स्पष्ट आणि दुसरा गर्भित. एकीकडे आहे कुराण, जे देवाचे थेट शब्द मानले जातात, आणि दुसरीकडे आहे सुन्ना. हेच दोन प्रकार संपूर्ण कायदेशीर प्रणालीचा पाया आहेत. आता पाहूया याचे 4 प्राथमिक स्रोत. या कायद्याचे 4 मुख्य स्रोत आहेत: कुराण, सुन्ना, इज्मा आणि कियास. यात सर्वात महत्त्वाचा आहे कुराण. हाच कायद्याचा अंतिम आणि सर्वोच्च स्रोत आहे. त्यानंतर येतो सुन्ना, म्हणजे पैगंबरांच्या परंपरा. यातून कुराणमधील तत्त्व कशी वापरायची हे समजतं. जिथे कुराण, सुन्नामध्ये स्पष्टता नाही, तिथे इज्मा म्हणजे कायदेतज्ञांचं एकमत महत्त्वाचं ठरतं. आणि चौथा स्रोत आहे कियास, म्हणजे जुन्या कायद्यांच्या आधारावर नवीन समस्यांवर तोडगा काढणं. याच स्रोतांच्या आधारावर शतकानुशतके इस्लामिक कायद्याचा विकास होत गेला. पण पैगंबरांच्या मृत्यूनंतर एक मोठा प्रश्न उभा राहिला: पुढचा नेता कोण आणि कसा निवडणार? याच प्रश्नाच्या उत्तरावरून 2 प्रमुख गट पडले: सुन्नी आणि शिया. सुन्नी पंथांमध्ये पुढे हनफी, मलिकी, शाफी आणि हनबली या 4 प्रमुख उपशाखा तयार झाल्या. अगदी तसंच शिया पंथातही इत्ना अशरी, इस्माईली आणि जैदी यांसारख्या उपशाखा आहेत. आता प्रश्न आहे, ही कायदेशीर चौकट आधुनिक काळात कशी काम करते? भारतात बघूया. भारतात 1937 साली शरीयत ॲप्लिकेशन ॲक्ट आला, ज्याने या तत्वांना कायदेशीर रूप दिलं. या कायद्यात लग्न, घटस्फोट, वारसा हक्क आणि वक्फ यांसारख्या वैयक्तिक बाबी येतात. इथे एक महत्त्वाचा प्रश्न उरतो: दैवी मानलेला कायदा आधुनिक समाजाशी कसा जुळवून घेतो?